नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज बऱ्याच दिवसांनी नव्हे तर बऱ्याच महिन्यांनी मी तुम्हाला अनिल पिसे लिखित कथा ऐकवणार आहे. कथेचं नाव आहे पंढरीच्या धुळीत मिसळलेली रांगोळी. मागच्या डिसेंबर महिन्यात मी पंढरपूरला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी काही जुने मित्र भेटले आणि नकळत बालपणीच्या आठवणींचे दरवाजे पुन्हा उघडले गेले. लहानपणी आपण एकत्र खेळतो, धावतो, भांडतो, पुन्हा लगेच एकत्र येतो. पण त्या वयात भविष्याचा काही अंदाज नसतो. उद्या कोण कुठे असेल, कोण काय बनेल, कोण सुखानं जगेल आणि कोणी आयुष्याच्या वळणावर हरवूनच जाईल हे मात्र कोणालाच माहिती नसतं. ज्या गल्लीत माझं बालपण गेलं, पुन्हा एकदा त्याच गल्लीतून फिरण्याचा योग त्या डिसेंबरच्या भेटीत आला. ज्या गल्लीत बालपण धावत गेलं, जिथे प्रत्येक वळणावर एखादी आठवण उभी होती, तिथे पुन्हा चालताना मन विचित्र भावनांनी भरून गेलं. काही मित्र आज सुखासमाधानानं संसार करताना दिसले, त्यांना बघून मन आनंदाने भरून आलं. पण त्याच गल्लीत काही चेहरे असेही दिसले की ज्यांनी मन आतून हेलावून टाकलं. लहानपणी आमच्या जवळच राहणारी सुनीता, तिच्याबद्दल जे ऐकलं आणि नंतर जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते मनाला फार लागलं. कारण मला सख्खी बहीण नसल्यामुळे लहानपणी ती मला न विसरता प्रत्येक वर्षी राखी बांधायची. पंढरपूरहून परत आलो. रोजची कामं सुरू झाली. आयुष्य आपल्या नेहमीच्या गतीने पुढे सरकत राहिलं, पण सुनीताचा चेहरा मनातून गेला नाही. मंदिराची आठवण आली की ती आठवते. चंद्रभागेचा विचार आला की ती आठवते. बालपण आठवलं की तिची आजची अवस्था डोळ्यांसमोर उभी राहते. तिच्याबद्दल लिहावं का नाही हा प्रश्न अनेक दिवस मनात घोळत राहिला. कारण एखाद्याच्या आयुष्यातली वेदना लिहिणं सोपं नसतं. शब्द चुकीचे पडले तर ते करुणेपेक्षा न्यायनिवाडा वाटू शकतात. पण जे पाहिलं ते मनात दगडासारखं घर करून बसलंय, म्हणून हे लिहितोय. जेवढं मी स्वतः पाहिलं, जेवढं गल्लीतल्या लोकांकडून, नंतर तिच्या बहिणीकडून, प्रियाकडून ऐकलं, तेवढंच ते माझ्या परीनं जोडून लिहिण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित लिहिलं तर मन हलकं होईल, कदाचित होणारही नाही, पण आता न लिहिणं मात्र शक्यच नाही. कारण सुनीताची गोष्ट ही फक्त एका मुलीच्या विनाशाची गोष्ट नाही आहे. ती एकाच घरात जन्मलेल्या दोन बहिणींच्या दोन विरुद्ध वाटांची वेदनादायक कहाणी आहे. संतपेठ म्हणजे जिव्हाळ्याचं दुसरं नाव. इथे लोक एकमेकांच्या सुखादुःखात नेहमी धावून येतात. परिस्थितीनं गरीब असले तरी मनानं श्रीमंत असणारे आणि भरभरून प्रेम देणारे लोक इथे राहतात. पंढरपुरातली एक साधी, गरीब पण मनानं प्रचंड श्रीमंत असणारी गल्ली म्हणजे आमची संतपेठ असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर संतपेठ सुरू होते. वारीच्या काळात ही गल्ली वेगळीच दिसते. लाखो पावलांचा आवाज, टाळ मृदुंगांचा नाद, दिंड्यांमधून घुमणारे अभंग, अंगावर उडणारी धूळ आणि डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊन आलेले वारकरी. त्या दिवसात संतपेठ फक्त गल्ली राहत नाही तर ती भक्तीचा वाहता रस्ताच बनते. वारीच्या काळात इथे माणसांचा महापूर येतो. कुणी आषाढीच्या दर्शनासाठी आलेलं असतं, कुणी कार्तिकीच्या वारीतून चालत आलेलं असतं, कुणी नवस फेडायला आलेलं असतं, तर कुणी फक्त एकदा विठोबाच्या पायाशी डोकं टेकवण्यासाठी समर्पित झालेलं असतं. संतपेठेत गोरगरीब वारकऱ्यांसाठी कमी पैशात राहण्याची सोय होते. शिवाय दर्शनासाठी मंदिरजवळ, अंघोळीसाठी चंद्रभागाजवळ आणि गरीब माणसाला परवडेल
अशी माणुसकी सर्वांच्या जवळ. म्हणून अनेक वारकऱ्यांच्या आठवणीत संतपेठ नियमित असते. पण वारी संपली की संतपेठ पुन्हा आपल्या मूळ रूपात परतते. बाकी वर्षभर ती साधीच असते, गरीब, मध्यमवर्गीय, रोजच्या संघर्षात गुरफटलेली. झोपडपट्टी म्हणावी तर अगदी तशी नाही, पण पक्क्या घरांची वस्ती म्हणावी तर तेवढीही नाही. कुठे अर्धवट सिमेंटच्या भिंती, कुठे पत्र्याची छपरं, कुठे लाकडी दरवाजे, कुठे पावसात गळणाऱ्या खोल्या. उन्हाळ्यात ही घरं तव्यासारखी तापतात आणि पावसाळ्यात त्याच घरांमध्ये बादल्या ठेवून रात्र काढावी लागते. त्या अर्धवट घरांच्या, अरुंद रस्त्यांच्या आणि गळक्या छपऱ्यांच्या समूहाला आम्ही संतपेठ म्हणायचो. याच गळक्या छताखाली माणसं जन्मतात, वाढतात, स्वप्न पाहतात, संसार करतात आणि कधीकधी हळूहळू कोणालाही न कळत कायमचे हरवूनही जातात. सुनीता आणि प्रिया याच संतपेठेत राहायच्या. एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या 2 बहिणी. या दोघींपैकी सुनीता मोठी आणि प्रिया धाकटी. एकाच घरात वाढलेल्या, एकाच गल्लीत खेळलेल्या, एकाच शाळेच्या रस्त्यावरून शिकून खूप मोठं व्हायचं असं स्वप्न घेऊन चाललेल्या. पण आयुष्याने दोघींना 2 इतक्या वेगळ्या दिशांना नेलं की ते पाहिल्यावर मनात एकच प्रश्न उरतो, माणसाचं आयुष्य घडवतं कोण? नशीब, परिस्थिती, संगत, का एखाद्या क्षणी घेतलेला एक चुकीचा निर्णय? त्यांचे वडील होते तोपर्यंत घरात गरिबी होती, पण घरपणही होतं. विठ्ठल मंदिराच्या परिसरात ते प्रसाद विकायचे. खोबऱ्याच्या वड्या, साखरेचे खडे, तुळशीच्या माळा, तर कधी अगरबत्ती. फार श्रीमंती नव्हती, पण 4 माणसांचं पोट भरावं, मुलींना शाळेत पाठवता यावं आणि संध्याकाळी घरात चूल पेटावी एवढं ते कसंबसं मिळवायचे. त्यांची आई उत्पात गल्लीतल्या 1-2 घरात धुणी भांडी करायची. हात सतत पाण्यात, अंगावर साधी साडी, चेहऱ्यावर थकवा. पण मुलींच्या बाबतीत मात्र तिच्या मनात नेहमी एक स्वप्न होतं की माझ्या लेकरांनी माझ्यासारखं आयुष्य जगू नये. मला अजूनही आठवतोय तो एक दिवाळीचा दिवस. आम्ही सगळी मुलं गल्लीत फिरत असताना सुनीताच्या दारात रांगोळी काढणं सुरू असायचं. आई मध्यभागी ठिपके देत बसे. सुनीता एका बाजूनं रंग भरत जायची आणि प्रिया दुसऱ्या बाजूनं. दोघींच्या हातांचा रंग कधी कधी एकमेकात मिसळायचा आणि मग दोघी भांडायच्या, माझी बाजू तूच खराब केलीस म्हणत. आणि पुन्हा हसत हसत काम पुढे न्यायच्या. वडील दुकानाचं सामान बांधता बांधता ओरडायचे, अगं लवकर करा, पणत्या लावायच्या आहेत अजून. त्या दिवशी त्या घराच्या उंबऱ्यावर गरिबी होती, पण त्याहून जास्त हसू होतं. मी अनेकदा त्यांच्या दारात उभा राहून ते रंग बघत असे. तेव्हा वाटलंही नव्हतं की या 2 हातांचे रस्ते कधीतरी इतके दूर जातील. सुनीता आणि प्रिया जवळच्या शाळेत जायच्या. सकाळी कधीकधी वडील प्रसादाचं सामान घेऊन बाहेर पडताना दोघींनाही सोबत न्यायचे. गाडीवर खोबऱ्याच्या वड्या, साखरेचे खडे, तुळशीच्या माळा रचलेल्या असायच्या. दुकान लावून झालं की ते दोघींना विठोबाच्या दर्शनाला घेऊन जायचे. पांडुरंग बघितला की दिवस चांगला जातो असं ते नेहमी म्हणायचे. मंदिराच्या पायऱ्या चढताना वडील दोघींचे हात घट्ट धरायचे. उजव्या हातानं सुनीता, डाव्या हाताने प्रिया. गर्दी असो, गडबड असो, वारकऱ्यांचा ओघ असो, त्या 2 छोट्या हातांना त्यांच्या हातात सुरक्षितता वाटायची. तो हातांचा उबदार स्पर्श दोघींनीही आयुष्यभर आठवत ठेवला होता. पण दोघींनी त्या आठवणीला वेगवेगळ्या प्रकारे जपलं.
एकीने तो हात सुटल्यानंतर आधाराची वाट शोधली, दुसरीनं तो हात आठवणीत ठेवून स्वतःच्या पायांवर उभं राहायचं ठरवलं. प्रियाने त्या हातातून आधार घेतला, पण सुनीतानं तो हात सुटल्यानंतर आयुष्याचाच रस्ता चुकवला. वडील सोबत असतानाचे त्यांचे दिवस चांगले होते, पण गरिबाच्या आयुष्यात चांगले दिवस फार काळ एका जागी थांबत नाहीत. त्यांच्या वडिलांना गांजाच्या व्यसनामुळे हळूहळू आजार जडायला लागला. सुरुवातीला साधा खोकला वाटला, मग खोकला वाढला, छातीत दुखायला लागलं, अंगात अशक्तपणा यायला लागला. आधी घरच्यांना वाटलं 2 दिवस आराम केला की बरं वाटेल, पण दुखणं कमी होण्याऐवजी वाढतच गेलं. मग सोलापूरच्या सरकारी दवाखान्याच्या चक्रा चालू झाल्या. बसचं भाडं, औषधं, तपासण्या, अहवाल, परत भेट, एक एक करून पैसे संपत गेले. मंदिराबाहेरचा प्रसादाचा गाडा कधी कमी वेळ उघडायला लागला, तर कधी बंद सुद्धा राहायला लागला, आणि मग शेवटी तो पूर्णपणे बंदच पडला. लोकांकडनं उसने घेतलेले पैसे परत करता आले नाहीत. घरातल्या भांड्यांचा आवाजही कमी झाला. चूल पेटायची, पण तिच्या धुरात काळजी जास्त असायची. 2 वर्ष ते आजाराशी झगडले. विठोबावर श्रद्धा होती, उपचार सुरू होते. घरच्यांच्या मनात अजून थोडी आशा होती, पण काही लढाया श्रद्धेनेही जिंकता येत नाहीत. शेवटी एक दिवस ते सुनीता आणि प्रियाला अर्ध्या वाटेत सोडून देवाघरी निघून गेले. त्या दिवशी संतपेठेच्या त्या छोट्याशा घरात फक्त रडण्याचा आवाज नव्हता, एक आधार कोसळल्याचा आवाज होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सुनीता बराच वेळ मंदिराच्या नामदेव पायरीवर एकटी बसून रडत होती. गर्दी येत होती, जात होती. कोणी दर्शनाला जात होतं, कोणी प्रसाद घेत होतं, कोणी अभंग म्हणत होतं, पण सुनीताला त्या दिवशी मंदिरात विठोबा दिसत नव्हता. तिला फक्त एकच प्रश्न दिसत होता की देवा, आमचा बाप आम्हाला अर्ध्यावर सोडून का गेला? त्याच पायरीवर प्रिया देखील बसली होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं, पण तिचे दात घट्ट आवळलेले होते. त्या क्षणी तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे कोणालाच माहिती नव्हतं. पण त्या दिवसानंतर प्रियाच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायला लागली, दुःखाची नाही, जिद्दीची. बाबा गेले, आता मीच खंबीरपणानं उभं राहायला हवं. तिने हे कोणाला सांगितलं नाही, शपथ घेतल्यासारखं मोठ्यांदा बोललीही नाही, पण मनात कुठेतरी तिने स्वतःशी करार केला होता. त्यावेळी सुनीता 16 वर्षांची होती, प्रिया 14 वर्षांची. वडिलांच्या अंत्यसंस्कारांनंतर काही दिवसांनी सुनीता पुन्हा मंदिरात गेली, विठोबासमोर उभी राहिली, रिकाम्या हातांनी, रिकाम्या मनाने. ज्या पायऱ्यांवर वडील तिचा हात धरून चढायचे, त्याच पायऱ्यांवर त्या दिवशी ती एकटी उभी होती. ती मनातल्या मनात पांडुरंगाला म्हणाली, देवा, आता तुझ्या मंदिराच्या पायऱ्या चढताना माझा हात कोण धरणार? त्या दिवशी मंदिरात सगळं नेहमीसारखं होतं. दिव्यांचा उजेड, घंटांचा आवाज, लोकांची गर्दी, विठोबाच्या नावाचा गजर. पण सुनीताच्या आत मात्र सगळं रिकामं झालं होतं. तो उजेडही तिला बोचायला लागला. ती बाहेर आली. त्या दिवसापासून ती देवाला विसरली नाही, पण देवाशी बोलणं मात्र थांबलं. मंदिराजवळून जाताना तिचे पाय थांबायचे, पण मन आत जायला तयार होत नसे. कधी कधी ती पायरीवर बसायची, पण दर्शनाला जायची नाही. जिथे आधी आधार वाटायचा, तिथे आता तिला आपला एकटेपणा जास्त जाणवायला लागला. वडील गेल्यावर आईने स्वतःला सावरलं, कारण तिच्याकडे रडत बसण्याची मुभाच नव्हती. 2 मुली मोठ्या होत होत्या, घर चालवायचं होतं, पोट भरायचं होतं. ती विठ्ठल मंदिराच्या आवारात बूट चप्पल सांभाळायच्या स्टॉलवर बसू लागली. पहाटे 4 वाजता उठायची, घरातल्या अंधारातच पाणी तापवायचं,
मुलींसाठी काहीतरी करायचं आणि मंदिर उघडायच्या आधीच स्टॉलवर जाऊन बसायचं. दिवसभर उन्हात, थंडीत, पावसात लोकांच्या चपला सांभाळत बसायचं. रोजचे 50-60 रुपये मिळायचे. आषाढी कार्तिकीला थोडे जास्त मिळायचे. बाकी वर्षभर पुन्हा तीच धावपळ, तीच काटकसर. संध्याकाळी ती घरी परतायची तेव्हा तिचे पाय सुजलेले असायचे, पाठ दुखत असायची, हातांना चपलांच्या धुळीचा वास असायचा. पण मुलींसमोर तिने कधी तक्रार केली नाही. रात्री झोपताना फक्त हळूच विठोबाचं नाव घ्यायची आणि डोळे मिटून म्हणायची की देवा, माझ्या पोरींना सांभाळ, माझ्या सुनीताला सांभाळ, माझ्या प्रियाला सांभाळ. त्या एका प्रार्थनेत 2 नावं होती, पण नशिबानं दोघींसाठी 2 वेगळ्या वाटा लिहिल्या होत्या का त्या वाटा त्यांनी स्वतःच निवडल्या होत्या ते कदाचित पांडुरंगाला माहिती. सुनीतांनी 10वी कशीबशी पास केली, 11वीला नाव घातलं, पण अभ्यासात तिचं मन लागेना. घरची परिस्थिती तिच्या डोळ्यांसमोर सतत उभी राहायची. आईचा थकलेला चेहरा, महिन्याचा किराणा, घरातली उधारी आणि वडिलांची ती रिकामी जागा. ती गल्लीत तासनतास बसून राहायची. कधी चंद्रभागेच्या घाटावर जाऊन पाण्याकडे बघत बसायची. नदी शांतपणे वाहत राहायची, पण तिच्या मनातले प्रश्न तिथेच थांबलेले असायचे. आता पुढे काय? आपलं आयुष्य असंच जाणार का? बाबा असते तर? उत्तर कुठूनही येत नव्हतं. हळूहळू अभ्यास तिच्या हातातून निसटत गेला. शाळा मागे पडली. पुस्तकं उघडली तरी अक्षरं दिसायची, अर्थ दिसत नव्हता. शेवटी 12वीत ती नापास झाली. आई तिला ओरडली नाही, ती फक्त शांतपणे म्हणाली, देवाची इच्छा. पण त्या 2 शब्दात आईचा थकवा होता, निराशा होती आणि न बोललेली भीती होती. सुनीताला ते जाणवलं आणि ते जाणवणं तिला सहन झालं नाही. त्या दिवसांनंतर ती आतल्या आत तुटतच गेली. पुढे तिने शिक्षण सोडलं. कधीकधी आईबरोबर चप्पल स्टँडवर बसायला लागली. पण कामातही तिचं मन लागलेलं नसायचं. ती लोकांच्या चपला सांभाळायची, पण स्वतःच्या आयुष्याचा रस्ता मात्र तिच्या हातून सुटत चाललेला होता. त्याच घरात त्याच वेळी प्रिया मात्र वेगळ्या जगात जगत होती. ती शाळेच्या लायब्ररीत बसून नियमित अभ्यास करायची. स्पर्धा परीक्षांची जाडजूड पुस्तकं, जुन्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे, स्वतःच्या हाताने काढलेल्या नोट्स, तिचं जग तिथे तयार होत होतं. घरी लाईट नसली तरी ती दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायची. कधीकधी आई म्हणायची, झोप आता, डोळे खराब होतील. प्रिया पुस्तकातून डोकं वर न काढता म्हणायची, अगं थोडंच राहिलंय आई. ते थोडं कधी संपतच नसे. कारण प्रियाला माहिती होतं, गरीब घरात जन्म मिळणं तिच्या हातात नव्हतं, पण गरिबीतच आयुष्य संपवायचं का नाही हा निर्णय मात्र तिच्या हातात होता. एकाच घरात 2 बहिणी वाढत होत्या. एक बहीण रिकाम्या वेळेत स्वतःपासून दूर जात होती. दुसरी बहीण त्याच रिकाम्या वेळेला स्वप्नांच्या शिस्तीत बदलत होती. एकीच्या हातून वडिलांचा हात सुटला आणि तिचं आयुष्य दिशाहीन झालं. दुसरीने तोच हात आठवणीत ठेवला आणि स्वतःच्या पायांवर उभं राहायचं ठरवलं. पण सुनीताची कथा फक्त सुनीता आणि प्रियाची नाही. तिची कहाणी पूर्ण समजून घ्यायची असेल तर आधी मीनाक्षीला जाणून घ्यावं लागेल. काही माणसं स्वतः तर बुडतातच, पण बुडताना इतरांनाही सोबत खाली ओढतात आणि ही मीनाक्षी नेमकी तशीच होती. क्रूरता, विवेकहीनता आणि आसुरी वृत्तीचा ती एक मूर्ख नमुना होती. सोलापूरच्या एका सामान्य घरातली ही अशिक्षित मुलगी. वयाच्या 20व्या वर्षी पंढरपूरच्या संतपेठेतल्या एका शांत साध्या माणसाशी तिचं लग्न झालं. लेकीचं लग्न झालं म्हणून बापानी गल्लीत साखर वाटली, सिद्धेश्वराच्या मंदिरात नारळ फोडला.
इतर मुलींप्रमाणे तिनेही नव्या संसाराची स्वप्न पाहिली होती खरी, पण नियतीनं ती स्वप्न 2 वर्षेही टिकू दिली नाहीत. कारण ही मीना अत्यंत क्रूर आणि विवेक नसलेली राक्षसी प्रवृत्तीची मूर्ख बाई होती. मीनाक्षीचा स्वभाव मुळातच अस्थिर आणि वाकडा होता. हट्टी, खोटं बोलणारी, कोणाचं न ऐकणारी. घर सांभाळणं तिला अजिबात जमत नव्हतं. शिवाय घरातलं काहीच काम करायची इच्छा होत नव्हती तिला. नवरा डोळे असून आंधळ्यासारखा तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचा. सासूशी रोज भांडणं, घरात सतत किरकिर, नेहमीच आजारपणाची तक्रार आणि त्यातून निर्माण झालेला तिचा तो चिडचिडा स्वभाव. गल्लीत लोक तिला मागणं भांडकुदळ मीना म्हणायला लागले. एकदा तर म्हणे या मीनानं थोरल्या दिराच्या मुलाच्या खिशातून तो झोपलेला असताना पैसे काढताना तिला रंगे हात पकडलं. तिच्यावर पैसे काढल्याचा आरोप स्वतः नवरा आणि दिराचा मुलगा यांच्याकडून झाला, तरीही ती खोटारडी बाई मीनाही त्यातली असंच म्हणत राहिली होती. नवरा स्वतः तिला म्हणतोय की अगं मीना, असं वागू नये, पण मीनाने त्याला डोळ्यांनी गप्प केलं आणि उलट हट्ट धरला की मी चोरीच केली नाही, हवं तर बिरूदेवाचा भंडारा उचलते म्हणाली. तिच्या आवाजात अपराधाची लज्जा अजिबात नव्हती. उलट खोट्यालाही खरं सिद्ध करायची निर्लज्ज तयारी होती. ह्या चोरीच्या घटनेनंतर तिच्या माहेरच्या लोकांनी सुद्धा तिला बोलायचं सोडून दिलं. तिचे वडील तिच्या नवऱ्याला म्हणाले, जावाई बाप्पू माफ करा, लहानपणापासून बऱ्याच वेळेला चोऱ्या करताना ती अशी रंगे हात पकडली गेली होती ना, तेव्हा तिचे हात तोडायला पाहिजे होते मी, म्हणजे आज असं चोरट्या पोरीचा बाप म्हणून हिणवून घ्यायची वेळ आली नसती माझ्यावर. मीनाच्या नवऱ्याने केवळ सासऱ्याकडे बघून तिचा अर्धवटपणा खूप सहन केला. तिला समजवलं, अगं मीना, नरकात जाशील असं म्हणाला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एखाद्या घराला फक्त भिंतींचीच नाही तर विश्वासाचीही गरज असते. परंतु या मीनाबाईच्या चोरट्या प्रवृत्तीमुळे त्या घरातला विश्वास हळूहळू संपत गेला. 1.5-2 वर्षात तिचा नवरा तिला सुधारण्याचा प्रयत्न करून पूर्णपणे हताश झाला. शेवटी एक दिवस तो शांतपणे घर सोडून कायमचा निघून गेला. गल्लीत चर्चा रंगली, नवऱ्यानी सोडली. काहींच्या नजरेत कीव होती, काहींनी पाठ फिरवली. 2 दिवस उलटले, चर्चा शमली आणि लोक पुन्हा आपापल्या जगात व्यस्त झाले. मीना मात्र तशीच राहिली, किंवा कदाचित आणखीन वाकड्या वाटेनं गेली. तिच्याकडे फुकटचं घर होतं. नवऱ्याने लग्नानंतर घेतलेलं ते छोटंसं घर आता तिच्या नावावर राहिलं. माहेरचे सोलापूरला होते, त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. सासरचं नातं तुटलंच होतं. विचारायला कोणी नाही, रोखायला कोणी नाही आणि घरात येण्या जाण्यावर बंधन नाही. या एकटेपणात मीनाने पैसे कमावण्यासाठी स्वतःचा नवा मार्ग शोधला, पण तो मार्ग सरळ नव्हता. हळूहळू तिच्या ओळखी चुकीच्या लोकांशी वाढायला लागल्या. घरात अनोळखी माणसं येऊ जाऊ लागली. पैशाचा ओघ सुरू झाला. मेहनतीचा नाही, पण झटपट मिळणाऱ्या पैशाचा. आणि झटपट पैशाची एकदा सवय लागली की माणूस पुन्हा कष्टाच्या वाटेवर सहज परतत नाही. पण खरी भीती मीनाच्या स्वतः भरकटण्याची नव्हती, तर ती इतरांनाही त्या विनाशाच्या वाटेवर ढकलत होती, ती भीती होती. निराधार, एकट्या आणि प्रेमासाठी भुकेलेल्या मुलींवर तिची नजर असायची. आधी ती त्यांना मायेचा खोटा मुखवटा घालून जवळ करायची. गोड शब्द, छोट्या छोट्या भेटी देऊन त्यांचा विश्वास जिंकायची. त्यांच्या आयुष्यातल्या एकटेपणाचा गैरफायदा घेत ती आधी त्यांचा आधार बनायची आणि नंतर तितक्याच क्रूरतेनं आपलं विषारी जाळं त्यांच्या भोवती आवळायची. मीनाची चूक नव्हती, ती तिची कार्यपद्धती होती. ती भोळी नव्हती. तिला ती काय करतीये, कोणाला निवडतीये आणि का निवडतीये हे पूर्णपणे माहिती होतं.
संतपेठेतल्या बायकांना तिच्याबद्दल बरीच माहिती होती, म्हणून त्या तिच्यापासून अंतर ठेवायच्या. पण आपल्या सुनीताला हे सगळं माहिती नव्हतं आणि मीनाला तेच तर हवं होतं. 12वीच्या अपयशानं खचलेली सुनीता दिवसभर गल्लीत एकाकी बसून असायची. घरामध्ये आई चपलांच्या स्टँडवर कष्ट करत होती, तर प्रिया स्वतःच्या अभ्यासात बुडालेली. त्यातच घराला ग्रासलेली पैशांची चणचण, अपयशाचं दुःख आणि त्यात वडिलांच्या नसण्याची टोचणारी उणीव. त्यामुळे ती भावनिकदृष्ट्या फार कोलमडून गेलेली होती. मीनानी हे सगळं पाहिलं होतं. त्यामुळे नेमकी याच हताशतेचा फायदा उठवून मीनाने तिच्याभोवती जाळं विणलं आणि सुनीता अगदी सहज तिच्या जाळ्यात अडकणार सावज बनली. मीना त्या दिवशी सुनीताकडे अचानक गेली नव्हती. कित्येक दिवस ती सुनीतावर लक्ष ठेवून होती. कधी गल्लीत एकटी बसलेली, तर कधी चंद्रभागेच्या घाटावर पाण्याचा प्रवाह शांतपणे न्याहाळणारी, आईशी भांडताना संतापलेली किंवा कसलाही विचार न करता स्वतःतच हरवलेली सुनीता मीनाने अनेक वेळा पाहिली होती. पोरकी मुलगी, खचलेलं मन, घरची गरिबी आणि कुणाचाही नसलेला धाक. मीनासाठी हे सगळं जुळून आलेलं एक गणित होतं. ती हलकसं हसत सुनीताजवळ आली. काय ग, नेहमी एकटीच बसतेस? चल माझ्याबरोबर ये, आपण चहा करू. 2 घोट गरम चहा प्यायल्यावर मन हलकं होईल तुझं. तिच्या विनाशाची तिथं केवळ सुरुवात होती, पण आयुष्यातलं प्रत्येक वळण मोठ्या वादळानेच येतं असं नसतं ना. काही लोकांचं आयुष्य अशा अगदी साध्यासुध्या शांत क्षणांनी नकळत आणि कायमचं बदलून जातं. सुनीताच्या बाबतीतही नेमकं हेच घडणार होतं. त्या दिवशी मीनाच्या घरी सुनीताने पहिल्यांदाच स्वतःकडे नीट नजरेने बघितलं. मोठा आरसा, खिडक्यातून ओसंडून येणारा प्रकाश, रंगीत पडदे, भिंतीवरच्या हसऱ्या आठवणी जपणारे काही फोटो आणि घरभर पसरलेली एक अनोखी मोकळीक, हे सगळं तिच्यासाठी अगदी नवीन होतं. मीनानी तिच्या केसांवरनं अलगद हात फिरवला आणि अगदी सहज म्हणाली, लय सुंदर दिसती ग, तुला हे कोणी कधी सांगितलंच नाही का? त्या एका वाक्याने सुनीता निशब्द झाली. खरंच तिला असं कुणी कधी सांगितलेलंच नव्हतं. वडिलांच्या जाण्यानंतर घरावर दुःखाची सावली पसरली होती. आई आयुष्याच्या ओझ्यानं थकून गेली होती. प्रिया स्वतःच्या अभ्यासात आणि भविष्यात गुंतली होती आणि सुनीता, ती हळूहळू स्वतःच्याच अस्तित्वापासून दूर जाऊ लागली होती. मीनाच्या त्या एका साध्या वाक्याने तिच्या मनातल्या कुठल्या तरी कोमल जागेला हलकासा स्पर्श केला. माणसाला कौतुकाची किती भूक असते हे त्याला कोणी मनापासून कौतुकाचे 2 शब्द बोलेपर्यंत कधीच कळत नाही. आणि मीनाने नेमकी तिथूनच सुरुवात केली. सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून झाली. नेल पॉलिश, केसात लावायची सुंदर क्लिप, एखादी रंगीत ओढणी. ते छोट्या छोट्या भेटींनीही सुनीता आनंदून जायची. मग हळूहळू चांगले कपडे आले. कधी 10 रुपये, कधी 20, कधी 100, तर कधी त्याहून थोडे जास्त. अगं घे, नंतर दे पाहिल तर, तुझ्याकडे येतीन तवा दे, मीना सहज म्हणायची आणि गोड हसायची. ते हसू वरून निरागस वाटायचं, पण त्यामागे एक थंड हिशोबी डाव दडलेला होता. सुनीताला त्याची चाहूल सुद्धा लागली नाही. तिला फक्त एवढंच जाणवत होतं की कुणीतरी आहे जी तिच्याशी मनापासून बोलते, जी तिला सुंदर म्हणते, जी तिची काळजी घेते, जी तिला एकटी पडू देत नाही. याच ठिकाणी मीनाची खरी ताकद होती. ती माणसाच्या जखमेवर अगदी अचूक हात ठेवायची. सुरुवातीला त्या स्पर्शात मलमाचा गारवा असायचा, पण काळ जसा जसा पुढे सरकायचा तसा तसा तोच स्पर्श हळूहळू विषासारखा आत झिरपायला लागायचा. मीनाच्या घरी नेहमीच अनेक भुरट्या लोकांची ये-जा असायची. त्या गर्दीत रमेश नावाचा एक माणूसही असायचा. 30च्या आसपासचं वय, व्यवसायानं रिक्षा चालक, पण आयुष्याला ना दिशा होती ना स्थैर्य. दारू, मटका,
गल्लीबोळातल्या संशयास्पद ओळखी आणि पोलिसांच्या नजरा चुकवत जगणं हे त्याचं रोजचं वास्तव होतं. पण माणूस ओळखायला फक्त त्याचा चेहरा पुरेसा नसतो ना. रमेशच्या बोलण्यात विलक्षण गोडवा होता. चेहऱ्यावर कायम आत्मविश्वासाचा मुखवटा असायचा. पहिल्या भेटी तो साधा, मनमिळावू आणि विश्वास ठेवावा असा माणूस वाटायचा. मीनानी सुनीताची आणि रमेशची ओळख करून दिली. ती केवळ एक सहज घडलेली भेट नव्हती, तिच्या विणलेल्या जाळ्यातला तो पुढचा धागा होता. रमेशनी सुनीताशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी साध्या गप्पा, मग तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे विनोद, त्यानंतर तिच्या दुःखात सहभागी असल्याचा आव, आणि मग तू खूप विचार करतेस असं म्हणत तो तिच्या मनात हळूहळू स्वतःसाठी एक वेगळीच जागा निर्माण करायला लागला. दिवस पुढे सरकत गेले तसं दोघांच्या भेटी वाढायला लागल्या. संध्याकाळच्या वेळी ते चंद्रभागेच्या घाटावर तासनतास बसून गप्पा मारायला लागले. नदीच्या शांत प्रवाहासारख्या त्या गप्पाही नकळत वाहत राहायच्या. त्या क्षणात सुनीताला पहिल्यांदा असं वाटायला लागलं की कोणीतरी तिचं मन ऐकून घेतंय, तिच्या वेदना समजून घेतंय आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता तिच्याबरोबर वेळ घालवतंय. तिला माहिती नव्हतं विश्वासाचा हा पूल प्रेमाकडे नाही तर फसवणुकीच्या दरीकडे घेऊन जात होता. पण सुनीताच्या आयुष्यातली खरी शोकांतिका काही वेगळीच होती. लहानपणापासून तिने वडिलांचं गांजाचं व्यसन जवळून पाहिलं होतं. घरभर पसरलेला नशेचा वास, आईच्या डोळ्यातले अश्रू, रोजची भांडणं, आजारपण आणि शेवटी वडिलांचा झालेला मृत्यू, हे सगळं तिच्या डोळ्यासमोर घडलं होतं. पण आयुष्याचा एक विचित्र नियम असतो. काही गोष्टींचा सतत सामना करत राहिलं की त्याची भीतीच हळूहळू संपून जाते. जखम इतकी जुनी आणि परिचित होते की ती जखम आहे याचं भान सुद्धा राहत नाही. रमेशनी एका संध्याकाळी गांजाची चिलीम काढली आणि सुनीताच्या हातात दिली आणि तो म्हणाला, "वडकी एकदा, डोकं शांत होते, टेन्शन जाते." सुनीताने पहिल्यांदा नकार दिला. दुसऱ्यांदाही तिने तीव्र विरोध केला. पण तिसऱ्यांदा ती फक्त गप्प राहिली आणि एका अनपेक्षित दिवशी तिने ती चिलीम हातात घेतलीच. त्या पहिल्या ओढीनं लगेच सगळं उद्ध्वस्त झालं नाही, पण तिच्या अधोगतीची दिशा मात्र कायमची निश्चित झाली. त्या धुरामुळे तिचे प्रश्न मिटत नव्हते, पण डोळ्यांसमोरून दिसेनासे नक्कीच होत होते. आणि काही माणसांना आयुष्यात उत्तरांपेक्षा विस्मरणाचीच सवय फार लवकर लागते. गांजाचा तो झुरका मारला की काही काळासाठी तिचं मन अगदी हलकं व्हायचं. वडील सोडून गेलेत हे ती विसरून जायची. आईचा तो थकलेला खचलेला चेहरा नजरे आड व्हायचा. स्वतःचं अपयश कुठेतरी दूर पळाल्याचा भास व्हायचा. मनाच्या त्या भयानक रिकामेपणावर धुराचं एक पातळ पांघरुण पडायचं. हळूहळू सुनीताला त्या पांघरुणाची सवय आणि ओढ लागली. आधी आठवड्यातनं एक झुरका, मग 2-3 दिवसातनं एकदा, आणि बघता बघता एक दिवस असा आला जेव्हा रोज चिलीम हातात घेतल्याशिवाय तिचा दिवसच उगवेन असा झाला. त्याचवेळी त्याच घरात प्रिया वेगळ्या लढाईच्या तयारीत मग्न होती. ती पोलीस भरतीचा अभ्यास करत होती. पहाटे उठणं, धावण्याचा सराव, शाळेच्या लायब्ररीत बसून अभ्यास, जुन्या प्रश्नपत्रिका, स्वतःच्या हाताने काढलेल्या नोट्स आणि रात्री उशिरापर्यंत दिव्याच्या मंद प्रकाशात वाचन. तिच्याकडे सोयी नव्हत्या पण शिस्त होती. पैसे नव्हते पण दिशा होती. तिला कुणी रोज प्रेरणा देत नव्हतं, पण तिच्या आत एक न बोललेला निर्धार होता. कधीतरी आई काळजीने म्हणायची, "बाळा झोप के आता, डोळं दुखतील तुझे." प्रिया हसून म्हणायची, "आई झालं, थोडंच राहिलंय." ते थोडं म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हता, तर
ते तिचं आणि तिच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी एक मोठं युद्ध होतं. एकाच घरात 2 बहिणी होत्या. एक बहीण गांजाच्या धुरात स्वतःला विसरायला शिकत होती. त्याचवेळी दुसरी बहीण घाम, अभ्यास आणि शिस्तीत स्वतःला घडवत होती. एकीला खोट्या आपुलकीनं जाळ्यात ओढलं तर दुसरीने खऱ्या दुःखाला स्वतःचं इंधन बनवलं. आणि आमची संत पेठ त्या दोघींच्या आयुष्याचा हा खेळ रोज उघड्या डोळ्यांनी बघत होती. एकीला विनाशाच्या दरीत खाली जाताना तर दुसरीला यशाची शिखरं चढताना. एका संध्याकाळी ही मीनाबाई अचानक प्रियालाही भेटली लायब्ररीच्या बाहेर, जणू अपघाताने. अगं, तुझी ताई किती एकटी पडली का? तू ये की कधीतरी घरी, थोडं हसू खेळू. काय एवढं झिजवती स्वतःला या पुस्तकात? तिच्या आवाजात तीच जुनी माया होती, तेच निमंत्रण होतं ज्याने सुनीताला ओढलं होतं. प्रिया क्षणभर थांबली. मीनाकडून मिळणारी ती जवळीक तिलाही त्या क्षणी आकर्षक वाटली नसेल असं नाही. आई कष्टात, ताई हरवलेली आणि स्वतःचं आयुष्य फक्त पुस्तकं आणि घाम यांनी भरलेलं. कधीतरी सोपं काहीतरी हवंसं वाटणं स्वाभाविक होतं. पण प्रिया फक्त एवढंच म्हणाली, मीना काकू, मला उशीर होतोय. आणि ती पुढे चालायला लागली. घरी परतताना ती एकटीच पुटपुटली, एक हात मी आधीच गमावलाय, दुसरा हात मला नकोय गमवायला. त्या रात्री तिने नेहमीपेक्षा जास्त वेळ अभ्यास केला. जणू त्या क्षणभर आलेल्या मोहाचं उत्तर तिला स्वतःलाच द्यायचं होतं. इकडं रमेशने सुनीताला हळूहळू मटक्याच्या अड्ड्याकडे खेचायला सुरुवात केली. लाव की 1 नंबर, 10 रुपयाचे 100 होत्यात, तो सहज म्हणायचा. सुरुवातीला सुनीताला ते खेळासारखं वाटलं. मग त्यातून आशा दिसायला लागली आणि पुढे तोच एक मार्ग वाटायला लागला, घरची परिस्थिती बदलण्याचा, आईच्या हातात पैसे ठेवण्याचा आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा. पहिल्यांदा तिने 50 रुपये लावले, नंबर लागला नाही. मग 100, मग 200. हा मटका असाच असतो. एकदा हरलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावतो, कारण त्याला वाटत असतं आज नाही तर उद्या नंबर नक्की लागणार. पण तो उद्या कधी उजाडतच नाही. माणूस थांबत नाही, कारण हरलेले पैसे परत मिळवण्याची लालसा ही नव्या पैशाच्या आशेपेक्षाही अधिक धोकादायक असते. सुनीताच्या हातात येणारा प्रत्येक रुपया आता मटक्यात जायला लागला. मग तिने रमेशकडनं उसनवारी करायला सुरुवात केली. कधी मीनाकडनं तर कधी गल्लीतल्या ओळखीच्या लोकांकडनं ती पैसे घ्यायला लागली. सुनीताच्या वागण्यात काहीतरी बिनसलंय हे आईला आता उमगायला लागलं. असले धंदे कृपा करून बंद कर की सुनीते. आई अक्षरशः तिच्यासमोर हात जोडून विनवण्या करायची, पण सुनीता तिला साधं उत्तरही द्यायची नाही. कधीकधी आई खूप चिडायची, तिच्याशी भांडायची. तेव्हा तिच्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष करून ती सरळ घरातून बाहेर निघून जायची. तिथून थेट मीनाकडे आणि मग रमेशकडे. पुढे त्याला घेऊन चंद्रभागेच्या घाटावर किंवा कुठेही, अगदी लॉजवर सुद्धा. कारण आता तिच्या मनात कोणाचाच धाक उरला नव्हता. धाक तर नव्हताच, पण पाठीशी आधारही नव्हता. आणि नेमकी हीच तिची खरी शोकांतिका होती. असेच दिवस पुढे जात होते. एकदा सुनीता नशेत गटाराजवळ पडलेली दिसली. गल्लीतल्या कोणीतरी ती गोष्ट आईला सांगितली. आई तशीच गेली धावत. तिने सुनीताला कसंबसं उठवलं, घरी आणलं, पाणी पाजलं. पण त्या रात्री आई आतून पार तुटून गेली. रात्री स्वयंपाकघरात ती विठोबाच्या फोटोसमोर हात जोडून बसली होती. डोळ्यातनं अश्रू वाहत होते. देवा, अरे माझी पोर चुकत चालली. मला समज दिसतंय, पण करणार काय मी? पांडुरंगा, तूच सांभाळ बाबा तिला. मी अगदी एकटी पडली रे पांडुरंगा. सुनीता दाराआडून हे ऐकत होती. ते शब्द तिच्या काळजात घुसले, पण त्या शब्दांनी ती सुधारली नाही. उलट
तिला स्वतःचा चेहरा अधिक असह्य झाल्यासारखा दिसायला लागला. आईचं रडणं ऐकत राहणं तिला शक्य झालं नाही. ती शांतपणे उठली आणि पुन्हा एकदा अंधारात कुणालाही काहीही न सांगता घराबाहेर निघून गेली. त्याच रात्री प्रिया अभ्यास करत होती. आईचं रडणं तिनेही ऐकलं. ती उठली, आईजवळ बसली, तिचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाली, आई काळजी करू नकोस, मी आहे, मी तुला कधी सोडणार नाही. आईने तिला मिठी मारली. दोघी बराच वेळ रडत राहिल्या, पण त्या अश्रूंमध्ये फक्त असहाय्यता नव्हती, तर त्यात एक शांत निश्चय सुद्धा होता. प्रिया शिकत राहिली. पुढची 2 वर्ष रात्रीचा दिवस करून ती अभ्यास करत राहिली. ज्यांचं घर आधीच चांगलं असतं त्या घरातलं कोणी अधिकारी होणं यात काही नवीन नसतं, पण प्रियासारखी कसलीही आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन पाठीशी नसताना पोलीस होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. पण झोपडपट्टीच्या वातावरणात राहून पोलीस भरतीचा अभ्यास करणं मुळीच सोपं नव्हतं. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, प्रत्येक टप्पा कठीण होता. कोचिंग क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते. साधी चांगली पुस्तकं घेणंही अवघड होतं. मग तिने जुन्या पुस्तकांचा शोध घेतला, कोणाकडून तरी प्रश्नपत्रिका मागवून घेतल्या आणि शाळेच्या लायब्ररीत बसून ती नोट्स काढायला लागली. पहाटे पहाटे पोलीस ग्राउंडवर पळायला जायला लागली, एकटी, अंधारात, कोणाचीही वाट न बघता. थंडी असो, उन्हाळा असो, पाय दुखत असोत किंवा अंग थकलेलं असो, ती कधीच थांबली नाही. शेजारचे बऱ्याच वेळा तिच्याकडे बघून हसायचे. पोलीस व्हायचे म्हणते हिला, अरे गरीबा घरची पोर आहे, हिला हे जमणार आहे करावं, आता पण अभ्यास करून कोणी कधी मोठं झालंय वे. प्रिया हे सगळं ऐकायची, पण उत्तर कधीच द्यायची नाही, कारण तिला माहिती होतं की काही उत्तरं शब्दांनी द्यायची नसतात, ती निकालाने द्यायची असतात. बघता बघता 2 वर्ष गेली. या 2 वर्षात सुनीता आतून बाहेरून बदलली. गांज्याच्या धुरानं तिचे डोळे कायम लाल दिसायला लागले, चेहरा सुजल्यासारखा झाला, अंगातली हालचाल मंदावली. जी मुलगी एकेकाळी वडिलांच्या हाताला धरून पहाटे विठोबाच्या दर्शनाला जायची, ती आता दुपारपर्यंत नशेत पडून राहायला लागली. तिला पूर्णपणे नशेत बुडवून झाल्यावर मीना हळूहळू तिच्यापासून दूर झाली, कारण आता तिचं काम झालं होतं. सुनीता आता स्वतःच त्या गर्तेत खोलवर उतरत चालली होती. आता तिला पुढे ढकलण्याची गरज राहिलेली नव्हती. रमेशही एक दिवस तिच्या आयुष्यातून असाच नाहीसा झाला. कदाचित या दोघांचा दुसऱ्या कुठल्या तरी गल्लीत, दुसऱ्या अड्ड्यावर आणि दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात हाच जुना खेळ पुन्हा सुरू झालेला असावा. सुनीताचे होते नव्हते ते सगळं मटक्यात गेलं. वडिलांनी ठेवलेले थोडे पैसे, आईच्या स्टॉलचं सामान विकून आलेले पैसे, सगळं काही शून्य झालं. गल्लीतले लोक गंजेडी सुनीतापासून लांब पळायला लागले. गल्लीतल्या बायकांनी आपल्या मुलांना तिच्यापासून दूर राहण्याची सक्त ताकीद द्यायला सुरुवात केली. प्रियासुद्धा शाळेतून किंवा लायब्ररीतून परत येताना सुनीता दिसली तर दुसऱ्या गल्लीतून वळसा घालून घरी यायला लागली. एकदा सुनीताने नशेत नसताना ते पाहिलं आणि तिला जाणवलं की स्वतःचीच धाकटी बहीण आपल्याला टाळतीये. तो क्षण सुनीताच्या आयुष्यातला सगळ्यात एकटा क्षण असू शकला असता, पण जेव्हा माणूस नशेच्या धुरात स्वतःला हरवतो तेव्हा त्याला स्वतःचीच वेदना नीट जाणवत नाही. त्या क्षणी ती बदलली नाही. दुसरीकडे प्रिया शाळेच्या लायब्ररीत 18 तास अभ्यासासाठी बसायला लागली. पहाटे पोलीस ग्राउंडवर नियमितपणे पळायला जायला लागली. एकदा तर म्हणे पहाटे पळताना अचानक पाऊस चालू झाला. बाकी सगळे लोक झाडाखाली थांबले, पण प्रिया थांबली नाही. ती ओली होती पण धावत राहिली. घरी आली तेव्हा आईने एक जुना फाटका टॉवेल तिच्या हातात दिला आणि डोळे पुसले. तो टॉवेल जरी फाटका असला तरी त्या टॉवेलमध्ये आईचं सगळं प्रेम होतं याची जाण प्रियाला होती. दिवस एकामागून एक सरत होते. सुनीताचं जग कडक गांज्याच्या धुरात हळूहळू बुडत होतं, तर प्रियाचं जग कडक शिस्तीत आकाराला येत होतं. या 2 परस्पर विरोधी जगांचा समतोल सांभाळताना त्यांच्या आईची मात्र कमालीची झीज होत होती.
पण काही वादळं धडकण्यापूर्वीच घोंगावत असतात, फक्त त्यांचा आवाज आधी ऐकू येत नाही. आणि तशीच ती आषाढी वारी आली. सुनीताच्या आयुष्यातली सगळ्यात काळीकुट्ट वारी आणि तिच्या आईच्या आयुष्यातली शेवटची वारी. त्या दिवशी पंढरपूर माणसांनी भरून गेलं होतं. विठ्ठल विठ्ठलचा जयघोष प्रत्येक रस्त्यावरून घुमत होता. टाळांचा नाद, मृदुंगाचे ठोके, भगवे झेंडे, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या बायका, पायात फोड आले तरी चालणारे वारकरी, सगळीकडे भक्तीचा महासागर उसळलेला होता. त्या दिवशी आई चप्पल स्टॉलवरनं जरा लवकर घराकडे निघाली. बहुतेक तिची तब्येत ठीक नव्हती. शिवाय मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती. वारीचा दिवस असूनही स्टॉलवर थांबणं तिला असह्य झालं होतं. कदाचित तिच्या मनात सुनीताची काळजी प्रमाणाबाहेर वाढली होती. दिंडीच्या गर्दीतून वाट काढत ती घराकडे चालायला लागली. मंदिरापासून पुढे आल्यावर भाजी मंडईच्या जवळच्या एका बोळातून जात असताना तिची नजर अचानक सुनीतावर पडली. रस्त्याच्या कडेला एका मोडक्या भिंतीजवळ सुनीता बसली होती. तिच्या शेजारी एक गंजेडा माणूस होता. दोघांच्या हातात चिलीम होती. धुराचं वलय हवेत विरत होतं. सुनीताचे डोळे अर्धवट मिटलेले. चेहऱ्यावर भाव नव्हता. सभोवत आली वारीचा पवित्र गजर आणि त्या गजराच्या मधोमध तिची मुलगी नशेत हरवलेली. आई थिजली. ज्या मुलीचा हात कधी काळी तिच्या वडिलांनी विठोबाच्या पायऱ्यांवर धरला होता, त्याच मुलीच्या हातात आज चिलीम होती. रोज रात्री देवा माझ्या सुनीताला सांभाळ म्हणणाऱ्या आईला त्या क्षणी स्वतःचीच प्रार्थना तुटताना दिसली आणि आईच्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडलं, सुनीता. आणि त्या क्षणी तिच्या छातीत कळ उठली. ती भिंतीला हात लावून उभी राहायचा प्रयत्न करायला लागली. श्वास अडायला लागला, घाम फुटला, डोळ्यांसमोर गर्दी धुसर दिसायला लागली. पण प्रदक्षिणा रोडवरच्या गर्दीत एक माणूस थांबला म्हणून बाकी वारकऱ्यांचा अख्खा लोंढा थांबत नाही. अशातच त्याचवेळी एक मोठी दिंडी त्या रस्त्यावर वळली. हजारो पावलं एकाच दिशेनं चालत होती. टाळांचा आवाज वाढत गेला. लोक पुढे सरकत होते. आपोआप एकमेकांना मागून ढकललं जात होतं. सुनीताच्या आईचे पाय अचानक थरथरले आणि काही क्षणातच ती काही बोलायच्या आत खाली कोसळली. ते दृश्य बघून काही लोक थबकले. काहींना तर काय झालंय कळलंच नाही. काहींनी वळून बघितलं, पण मागून येणाऱ्या गर्दीने त्यांना पुढे ढकललं. विठ्ठल विठ्ठलचा जयघोष काही थांबला नाही. दिंडी पुढे सरकतच राहिली. आई त्या गर्दीत निश्चित पडून राहिली. विठोबाच्या नावाच्या गजरात, विठोबाच्या दाराशी, पण कुणाच्या हाताशिवाय. थोड्या वेळाने दिंडीतल्या लोकांनी तिला बाजूला घेतलं. कोणीतरी म्हणे तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. कोणीतरी वैद्यकीय मदतीसाठी ओरडलं. पण तिचा श्वास डॉक्टर येण्याच्या अगोदर मंदावला होता. आयुष्यभर धावणारे तिचे पाय शेवटी एकदाचे कायमचे थांबले होते. आयुष्यभर मुलींसाठी धडपडणारं तिचं मन शेवटी शांत झालं होतं. तिने डोळे कायमचे मिटले. पहिल्यांदा खूप दिवसांनी शांत झालेले तिचे डोळे, जणू कित्येक वर्षांचा थकवा एकदाच संपला होता. नशेत असल्यामुळे सुनीताला नेमकं आपल्या आईला काय झालंय हे खूप उशिरा कळलं. तिच्या तोंडावर पाणी मारल्यावर एकदाची तिची नशा अर्धवट उतरली तेव्हा कोणीतरी तिला सांगितलं की तुझी आई चक्कर येऊन गर्दीत पडली आहे. हे ऐकून सुनीता कसंबसं उठायचा प्रयत्न करायला लागली, पण तिचे पाय तिला साथ देत नव्हते. तिच्या डोळ्यांना धड दिसतही नव्हतं, पण तरीही ती अडखळत हळूहळू आईच्या बॉडीजवळ एकदाची पोचली. सुनीता खाली बसली. आईचा हात हातात घेतला. तो हात थंड होता. आई उठ की. आई मी आली बघ. आई बोल की. आई मी उठ ना. उत्तर आलं नाही. त्या क्षणी सुनीता रडली नाही, कारण दुःख कधी कधी लगेच डोळ्यात येत नाही, पण ते आधी मेंदूला सुन्न करतं.
आजूबाजूला वारकरी होते, गर्दी होते, माऊली माऊलीचा गजर होता, पण सुनीतासाठी सगळं शांत झालं होतं. तेवढ्यात प्रिया आली धावत, धापा टाकत. आईला पाहताच ती खाली बसली. तिचे हात थरथरत होते, डोळे भरले होते, पण तिने स्वतःला सावरलं. तिने एकदा रागाने सुनीताकडे बघितलं. त्या एका नजरेत सगळं होतं: दुःख, राग, असहाय्यता, थकवा आणि एक न विचारलेला प्रश्न की ताई, आपण इथपर्यंत कसे आलो. पण प्रिया काही बोलली नाही, कारण नशेत हरवलेल्या माणसाशी त्या क्षणी बोलून काही उपयोग नव्हता आणि आईसमोर दोषारोप करणं तिच्या स्वभावात नव्हतं. आईच्या जाण्यानंतर घर आणखीन रिकामं झालं. सुनीता मंदिराच्या परिसरातच गंजेडी लोकांच्या बरोबर फिरायला लागली. रात्री कधी चंद्रभागेच्या घाटावर, कधी एखाद्या देवळाच्या ओसरीवर, तर कधी गल्लीतल्या कोपऱ्यावर लावलेल्या बसीरच्या गाड्यावर ती झोपायची. आईविना घर तिला घर वाटेनासं झालं होतं आणि स्वतःचं आयुष्य तिला स्वतःचं वाटेनासं झालं होतं. काही दिवसांनी सुनीता आणि प्रिया एकदा समोरासमोर बसल्या. दोघींमध्ये शब्द नव्हते. एकाच घरात जन्मलेल्या दोन बहिणी, पण त्या क्षणी दोन वेगवेगळ्या जगातून त्या आलेल्या होत्या. बराच वेळ शांतता होती. मग प्रिया हळूच म्हणाली, ताई, आईनी तुला त्या दिवशी पाहिलं होतं, गांजा ओढून नशेत पडलेल्या अवस्थेत. त्यामुळे तिला हृदयाचा तीव्र झटका आला आणि सगळं संपलं. ती थांबली. वाक्य पूर्ण करायची गरज नव्हती. सुनीताने डोळे खाली केले. प्रिया पुढे म्हणाली, मी जातीये, माझा अभ्यास आहे. बाबा गेले तेव्हा मी ठरवलं होतं, माझ्या आईसाठी, माझ्या बाबांसाठी काहीतरी करायचं, शिकून खूप मोठं व्हायचं. ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मी पोलीस भरती झाल्याशिवाय माझं ध्येय सोडणार नाही. ती उठली, दार बंद केलं. रागाने नाही, हळुवारपणे. पण ते दार बंद होणं सुनीतासाठी खूप जड होतं. त्यानंतर 6 महिन्यांनी प्रियाचा पोलीस भरतीचा निकाल लागला. ती पास झाली. कोचिंग नाही, ओळख नाही, शिफारस नाही, पैसे नाही. होती ती फक्त जिद्द, शिस्त, अभ्यास आणि मनापासून केलेली मेहनत. वडिलांनी धरलेल्या हाताची आठवण, आईने पावसात दिलेल्या टॉवेलमधलं प्रेम आणि दिव्याखाली जागून काढलेल्या रात्री, हे तर तिचं इंधन होतं. थोड्याच दिवसात प्रिया विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पोलीस सेवेत रुजू झाली. जिथे वडील प्रसाद विकायचे, जिथे आई चप्पल स्टॉलवर बसायची आणि जिथे लहानपणी वडिलांनी दोघींचे हात धरून पायऱ्या चढवलेल्या होत्या. त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर आता प्रिया वर्दीत उभी राहायला लागली. ताठ मानेनं, शांतपणे, अभिमानाने. पहिल्या दिवशी वर्दी घातल्यावर ती एकटीच गेली मंदिरात. विठोबासमोर उभी राहिली. डोळे मिटले. काय मागितलं कोणाला माहिती नाही. कदाचित तिने काहीच मागितलं नसेल. कदाचित ती फक्त एवढंच म्हणाली असेल, बाबा, आई, मी आले. त्या क्षणी वडिलांच्या हाताची ऊब तिला जाणवली असेल. आईची प्रार्थना विठोबापर्यंत पोचली असेल आणि पांडुरंगानंही कदाचित शांतपणे पाहिलं असेल. गरीब घरातली एक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली. आणि सुनीता, आई गेल्यानंतर तिच्यावर उरलेला शेवटचा धाकही निघून गेला. कोणी विचारणार नाही, कोणी थांबवणार नाही. आपल्या चुकीच्या वागण्यानं कोणी रडत विठोबाला हाक मारणार नाही. ती मोकळीक, तिचं स्वातंत्र्य नव्हतं, ही तिची सगळ्यात मोठी शिक्षा होती. गांजा आता रोजचा झाला. सकाळी, दुपारी, रात्री. मटक्याचे अड्डे रोजचे झाले. पैसे नसले की ती हात पसरायला लागली. कोणी पैसे दिले नाही तर शिव्या द्यायला लागली. कधी रडायची, कधी हसायची, कधी स्वतःशीच बोलत बसायची. आई नव्हती. प्रिया पोलीस ट्रेनिंगसाठी दूर गेली होती. रमेश जीवनातनं नाहीसा झाला होता आणि खडूस मीनाबाई तिला कधीच विसरली होती. आणि ज्यांच्याकडे माणूस म्हणून कोणी बघत नाही ना, त्यांच्याकडे समाज अनेकदा वस्तू म्हणून बघायला लागतो. सुनीताबाबत तेच घडलं. थोड्या नशेसाठी, थोड्या पैशासाठी, खोट्या आपुलकीसाठी लोकांनी तिचा वापर केला.
ती विरोध करायची का नाही, तिला काही समजत होतं का नाही याची कोणालाही पर्वा नव्हती. वर्षभरात गांज्याने तिच्या मेंदूवर घाव घालायला सुरुवात केली. त्या व्यसनानं तिला आतून पोखरून काढलं. तिचं बोलणं बदललं, नजरेत अस्थिरपणा आला. कधी ती रागाने ओरडायची, कधी विनाकारण हसायची, कधी तासनतास एकाच ठिकाणी बसून राहायची. डिसेंबरमध्ये जेव्हा मी मंदिरापासून तांबडा मारुती मंदिराकडे जात होतो तेव्हा सहकार चौकातल्या गणपतीच्या जरा पुढे गेलेलो असताना मला ती बऱ्याच वर्षांनी दिसली. सुरुवातीला मला ओळखायलाच आलं नाही, पण दत्तघाटापासून चंद्रभागेकडे जाणाऱ्या त्या रस्त्यावर अचानक एक ओळखीचा आवाज कानावर आल्याचं जाणवलं. विठोबा, विठोबा, माझ्या बाबांना सांग ना मी चांगली म्हणो. सांग माझ्या बाबाला मी चांगली यार खरंच, पण माझी चिलीम गेली कुठं? बाबा तुम्ही नेली का माझी चिलीम? बाबा माझी चिलीम मला परत द्या की बाबा. मी चांगली बाबा, खरं सांगते. विठोबा सांग की बाबाला. मी थांबलो, वळून बघितलं. फक्त आवाजाने मी तिला ओळखलं आणि तिथे थांबलो. रस्त्याच्या कडेला भिकाऱ्यांच्या त्या लाईनमध्ये ती एका कोपऱ्यात बसली होती. विस्कटलेले केस, मळकट्ट कपडे आणि डोळ्यात एक अनाकलनीय रिकामेपणा. ती एकटक शून्यात आकाशाकडे बघत कोणाशी तरी मनापासनं बोलत होती. तिला जे दिसत होतं ते आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या नजरे पलीकडचं होतं. तिच्या मेंदूनी वास्तवापासून दूर स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं होतं. असं एक विश्व जिथे कदाचित तिचे बाबा, आई, तिची प्रिया आणि तिचा विठोबा तिच्यासोबत होते. पण दुर्दैवाने त्या विश्वात फक्त भास होते, कठोर वास्तव नव्हतं. ती पुन्हा बोलायला लागली. आई अगं तू का गेली? मी सांगितलं होतं ना तुला मी येते मागून, थांब की जरा. ती दिंडी लय मोठी होती, तू का गेली एकटी? मलाही घेऊन गेली असती तर. आणि मग ती अचानक हसायला लागली, एकटीच कोणाशी तरी बोलल्यासारखी. प्रिया वर्दीत आहे म्हणे, माझी बहीण, पण ती मला ओळखत बी नाही. काल भेटली ती पण बघितलंच नाही माझ्याकडं. एकाच आईच्या पोटची आहे आपण, विसरली का ती? गांजा नाही वाढला ना तिने कधी, म्हणून तिची आठवण चांगली राहिली. माझी आठवण गेली, धोरात गेली, मटक्यात गेली. तिने माझ्याकडे बघितलं आणि काही क्षण शांत झाली. मग अचानक हातावर बोटं मोजायला लागली. रमेश आजचा नंबर काय आहे रे? मला माहिती की आज 7 आहे. 7 लाव, 7 लाव. अरे 7 म्हणजे 7 रंग, 7 म्हणजे 7 रंग, 7 सूर, 7 वारकरी, 7. ती मोजत राहिली. रस्त्यावरून जाणारे काही लोक थांबून बघत होते, काही हसत होते, काहींनी मुलांना बाजूला ओढलं. लहान मुलं बोटं दाखवत होती, पण कोणी तिच्याजवळ थांबलं नाही. कारण समाजाला वेडसर माणूस दिसतो, पण त्या वेडेपणामागे मोडलेलं त्याचं आयुष्य दिसत नाही. मी हळूच तिच्याकडे गेलो. सुनीता, तिने माझ्याकडे बघितलं फक्त एक क्षण. त्या नजरेत कुठेतरी खोलवर एक ओळख चमकली. जणू धुराच्या, वेडेपणाच्या आणि विस्मरणाच्या थराखालून जुनी सुनीता डोकावली. क्षणभर वाटलं ती मला ओळखेल, काहीतरी बोलेल, कदाचित स्वतःकडे परत येईल. पण पुढच्या क्षणी ते सगळं विरलं. माझ्या मनगटाकडे नकळत माझी नजर गेली. लहानपणी दरवर्षी तिनेच तिथे राखी बांधली होती. हळद लागलेला धागा, तिचं ते समाधानी हसू. आता तू माझा भाऊ म्हणताना तो अभिमान. आज तिच्यासमोर उभं राहून मला ते सगळं आठवत होतं, पण तिच्या नजरेत मात्र त्या धाग्याची कुठलीच खूण उरली नव्हती. जे माझ्या मनात अजून जिवंत होतं ते तिच्या मनातून पार पुसलं गेलं होतं. ती पुन्हा आकाशाकडे बघत म्हणाली, तू मला माहिती का, विठोबा रोज मला बघतो, मंदिरातून बघतो. मला वाटतं तो हसतो, पण मी आत नाही ना जाऊ शकत. माझी चप्पल नाही, आई घेऊन गेली माझी चप्पल. आई स्टॉलवर ठेवते चपला, तिथंच असेल माझी बी. मी तिला खायला बिस्किटाचा पुडा दिला. तिने तो हातात घेतला, क्षणभर पाहिला आणि अचानक रागाने फोडून टाकला. बिस्किटं रस्त्यावर सांडली. मी काही बोललो नाही. कधीकधी माणसाच्या समोर दुःख उभं असतं, पण त्याला मदत करण्यासाठी शब्द पुरत नाहीत. मी उठलो, पाय जड झाले होते. मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही.
पाहिलं असतं तर कदाचित डोळ्यातलं पाणी थांबलं नसतं. घरी जाताना वाटेत मनात एकच प्रश्न घुमत राहिला, आम्ही सगळे इतकी वर्ष एकाच गल्लीत राहून हे रोज बघत कसं राहिलो. कुणीतरी वेळीच हात पुढे केला असता, कुणीतरी तिला मीनाच्या घरी जाण्याआधीच थांबवलं असतं तर कदाचित ही गोष्ट अशी संपली नसती. पण असं वाटणं सोपं असतं, प्रत्यक्षात उभं राहणं कठीण. याच विचारात मी कधी स्वतःलाही दोषी ठरवत होतो, कधी गल्लीतल्या सगळ्यांना, तर कधी नुसतंच नशिबाला. नंतर समजलं, प्रियाने एकदा सुनीताला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला होता, पण सुनीता गेली नाही. वेडेपणात ओरडली, बरळली आणि डॉक्टरच्याच कानाखाली मारून तिथनं पळून आली. एकदा तर म्हणे प्रिया एका समाजसेविकेला घेऊन चंद्रभागेच्या विप्रदत्त घाटावर सुनीताला शोधण्यासाठी गेली होती. सुनीता तिथे एका दगडावर बसलेली त्यांना दिसली. समाजसेविकेनं हळुवारपणे जवळ जाऊन म्हटलं की सुनीता, आम्ही तुला मदत करायला आलोय. एका चांगल्या जागी घेऊन जातो तुला, तिथे तुझी काळजी घेतली जाईल. सुनीता क्षणभर शांत बसून राहिली, मग अचानक उभी राहिली आणि मागे सरकत ओरडायला लागली, म्हणजे काय, मला काय येडी ठरवायची का तुम्हाला? मी येडी नाही, मी शहाणी आहे. मला कुठं बी जायचं नाही, चला निघा तुम्ही. आणि ती नदीच्या प्रवाहाकडे अनवाणी धावत निघून गेली. प्रिया आणि त्या समाजसेविकाबाई बराच वेळ तिथे उभ्या राहिल्या, तिच्या मागे न जाता. कारण पाठलाग केला असता तर ती आणखीन दूर पाण्यात पळाली असती, हे दोघींनाही माहिती होतं. एवढंच करून प्रिया थांबली नाही. ती अनेकदा तिच्या अधिकाऱ्यांशी सुनीताची तिला खूप काळजी वाटते ह्याबद्दल बोलली होती. गावातल्या वेगवेगळ्या समाजसेवकांशी सुद्धा तिच्याकडे लक्ष ठेवा असं तिने वक्तव्य केलेलं होतं. पण सुनीता राहते कुठे हे कोणाला निश्चित सांगता येत नव्हतं. कधी ती नदीकाठी, कधी घाटावर, तर कधी मंदिराच्या पायऱ्यांवर, तर कधी सोलापूरला जाणाऱ्या रस्त्यावर. एक प्रसंग गल्लीत सगळ्यांच्या तोंडी होता आणि तो मला अनेकांनी वेगवेगळ्या शब्दात सांगितला, म्हणून तो जसाच्या तसा सांगतो. एकदा प्रिया मंदिराच्या परिसरात ड्युटीवर होती. महिन्याची वारी असल्यामुळे परिसरात बरीच गर्दी होती. वारकरी दर्शनासाठी रांगेत होते. टाळांचा आवाज, विठोबाच्या नावाचा गजर आणि पोलिसांची धावपळ सुरू होती. तेवढ्यात अचानक सुनीता तिच्या समोर आली. कदाचित ती घाटावरनं आलेली असावी, कारण तिच्या पायाला चिखल लागला होता. कपडे चिखलानं माखलेले, केस विस्कटलेले, पण तिच्या डोळ्यात त्या क्षणी एक वेगळीच चमक होती. तिने प्रियाला पहिल्यांदा वर्दीत पाहिलं होतं म्हणे. ती थांबली आणि अचानक तिने प्रियाला सॅल्यूट केला. प्रिया, ती म्हणाली. प्रिया ताठ उभी राहिली. आजूबाजूला वारकरी होते, तिचे सहकारीही होते. ड्युटीवर असताना ती बहीण नव्हती, पोलीस होती, पण आतून ती त्याच घरातली धाकटी बहीण होती. सुनीता अजून जवळ आली, प्रियाचा हात धरायला गेली. प्रियाने हळूच तिचा हात बाजूला केला. सुनीता गोंधळली. मग तिने अगदी निरागसपणे लहान बाळासारखं विचारलं, अगं प्रिया, बाबा कुठे आहेत ग? ते दर्शनाला घेऊन जायचे ना आपल्याला. उजव्या हाताने मला, डाव्या हाताने तुला, नाही का? आज येतील का ग ते? प्रियाचे डोळे भरून आले, पण ती हलली नाही. वर्दीवर पाणी दिसू नये म्हणून तिने स्वतःला सावरलं. ताई चल, मी तुला सोडते, ती हळूच म्हणाली. सुनीता मागे सरकली. नाही नाही, तू मला हात न गलावू, तू वर्दीत आहे. हां, हे बाबांना आवडलं असतं ना गं, आपण दोघी बी वर्दीवाले असतो तर. आणि ती एकटीच हसली. कधीकधी ती अशी शहाण्यासारखी बरळायची. तिच्या तुटलेल्या वाक्यातही कधीकधी एक वेदनादायक शहाणपण असायचं. प्रिया काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातून एक थेंब गालावर उतरला. सुनीता तिथनं निघून गेली, लडखडत, बरळत, विठ्ठल विठ्ठल म्हणत, दिसेल त्याला सॅल्यूट मारत. ती दूरवर जाईपर्यंत प्रिया तिथेच पाठमोरी ताठ उभी होती, वर्दीत. थोड्या वेळानं तिने मागे वळून बघितलं. सुनीता दूर चालली होती, गर्दीत मिसळत होती, जणू आयुष्याच्या धोक्यात पुन्हा हरवत होती. प्रियाने ओठ घट्ट दाबून घेतले, डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला. पुन्हा समोर बघितलं. वारकरी दर्शनासाठी येत होते. तिची ड्युटी सुरू होती. आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या कधी भरत नाहीत. त्या फक्त माणूस कपड्याच्या आत, वर्दीच्या आत, हसरे चेहऱ्याच्या आत घेऊन जगतच राहतो. प्रियाचं सुनीतावरचं दुःख तसंच होतं, वर्दीत लपलेलं, पण आत खोलवर जिवंत असलेलं. संतपेठेत सुनीताच्या आईची ती खोली आता बंद असते.
दार कुजलंय, अनेक पुराच्या पाण्याने ते लाकूड फुगलंय, खिडकीला जाळं चढलंय, उंबऱ्यावर धूळ साचली आहे. 1-2 दिवसांची नाही, कित्येक वर्षांची. शेजारची म्हातारी सांगत होती, अरे सुनीताची आई दिवाळीला दारात रांगोळी काढायची 5 रांगांची, काय देखणी दिसायची. सुनीता एका बाजूला बसायची, रंग द्यायची, प्रिया दुसऱ्या बाजूला, तिघी मिळून रांगोळी काढायच्या. घर गरीब होतं र, पण हसू होतं बघ त्याच्यात. आता त्या उंबऱ्यावर फक्त धूळ आहे बघ. त्याच मंदिराच्या परिसरात प्रिया आज वर्दीत उभी असते, वेळेवर, नीटनेटकी, जबाबदारीने. रोज कामावर येते, विठोबाचं दर्शन घेते, ड्युटी करते. कधीकधी त्या रस्त्यावरनं जाताना जिथे आई कोसळली होती त्या जागेवरती क्षणभर थांबते, डोळे मिटते, श्वास घेते आणि पुन्हा कामाला लागते. आणि मीना, ती अजूनही गल्लीत आहे असं लोक म्हणतात. त्याच घरात, त्या हसण्यासकट. कदाचित अजूनही एखाद्या नव्या असहाय्य मुलीची कमजोरी ती शोधत असेल. तिला पश्चात्ताप नाही आहे, कारण ज्यांना पश्चात्ताप होतो ते इतरांचं आयुष्य अशा रीतीने मोडत नाहीत. गल्लीत अलीकडे कुजबूज ऐकू येते. शेजारच्या वस्तीतल्या एका गरीब बापानं आपल्या 15 वर्षाच्या मुलीला मीनाच्या घरी जायला सक्त मनाई केली. कुठलंही स्पष्ट कारण न देता फक्त तिथं जायचं नाही एवढंच सांगून. लोक विचारतात तेव्हा तो गप्प राहतो, पण गल्लीतल्या बायका एकमेकांकडे बघून फक्त एवढंच म्हणतात, घ्या की काय समजायचे ते समजून. मीना या कथेची खलनायिका आहे, कारण तिने चूक अनवधानानं केली नाही, तिने मुद्दाम चुकीच्या वागण्याची निवड केली. तिला सुनीताची असहाय्यता दिसली, तिचं रिकामेपण दिसलं, तिची गरिबी दिसली, तिची आधाराची भूक दिसली आणि तिने त्याचा फायदा घेतला. समाजाला मीना दिसत होती, पण समाजाने तिला थांबवलं नाही, कारण बोलणं सोपं असतं, थांबवणं कठीण असतं. प्रिया आज त्या पायऱ्यांवर उभी आहे जिथे बाबांनी तिचा हात धरला होता. सुनीता आज त्याच रस्त्यावर बरळत फिरते जिथे आईनी शेवटचा श्वास घेतला होता. 2 बहिणी, एकच घर, एकच गरिबी, एकच दुःख, एकच गाव, एकच देव, पण 2 वेगळे मार्ग. प्रियानी कठीण वाट निवडली, अभ्यासाची, मेहनतीची, शिस्तीची, संयमाची. त्या वाटेवर भूक होती, थकवा होता, लोकांची चेष्टा होती, पावसातलं धावणं होतं, रात्रीचा दिवा होता, पण त्या वाटेच्या शेवटी सन्मान होता. आज ती विठोबाच्या दारात वर्दीत उभी आहे, आईबाबांच्या स्मृतींना साजेशी. सुनीतानी सुरुवातीला फक्त आधार शोधला होता, ही गोष्ट विसरू नये, पण त्या खोट्या आधारानं तिला चुकीच्या वाटेवर नेलं. मीनाचं जाळं, रमेशची खोटी जवळी, गांजाचा धूर, मटक्याची आशा आणि स्वतःपासून पळायची सवय या सगळ्यांनी तिला आतून पोखरलं. आज ती त्याच रस्त्यांवर फिरते. स्मृती तुटलेल्या आहेत, मन ढासळलेलं आहे आणि आयुष्य हातातून निसटलेलं आहे. गरिबी दोघींची होती, वडील दोघींचे गेले, आई दोघींची होती, दुःख दोघींवर आलं, पण दुःखाला उत्तर दोघींनी वेगवेगळं दिलं. पंढरपुरात चंद्रभागा वाहत राहते. विठोबा उभा युगानुयुग कटीवर हात ठेवून. दरवर्षी लाखो वारकरी येतात, आशा घेऊन, श्रद्धा घेऊन, नवस घेऊन, अश्रू घेऊन. त्या गर्दीत एक आई कधीतरी हरवली. त्याच मंदिरात एक मुलगी वर्दीत उभी राहिली. त्याच रस्त्यावर दुसरी मुलगी स्वतःलाच हरवून फिरत राहिली. ही कथा फक्त सुनीताची नाही, ही कथा प्रत्येक त्या तरुणासाठी आहे, त्या तरुणीसाठी आहे जे दुःखातून पळण्यासाठी चुकीच्या वाटेकडे वळतात. प्रत्येक त्या मुलीसाठी ही कथा आहे जिला खोट्या कौतुकात आधार दिसतो. प्रत्येक त्या घरासाठी आहे जिथे गरिबीपेक्षा जास्त धोकादायक असते ती चुकीची संगत. गरिबी अडवते, परिस्थिती मोडते, दुःख माणसाला आतून पोखरतं, सगळं खरं आहे, पण त्यानंतरही माणसासमोर काही निवडी उरतात. कोणाचा हात धरायचा, कोणापासून दूर राहायचं, कोणत्या वेदनेतून उभं राहायचं आणि कोणत्या वेदनेपासून पळायचं, आणि या निवडी आयुष्याची दिशा ठरवतात. प्रिया दुःखातून उभी राहिली, सुनीता दुःखापासून पळत राहिली. संतपेठेतून आजही 2 रस्ते जातात. एक रस्ता मंदिराकडे जातो, कठीण, गर्दीचा, पण उजेडाकडे नेणारा.
दुसरा रस्ता नदीच्या अंधाऱ्या घाटाकडे जातो, सुरुवातीला मोकळा पण शेवटी हरवणारा. दोन्ही रस्ते एकाच गल्लीतनं सुरू होतात, पण कुठल्या रस्त्यावर चालायचं ही निवड प्रत्येकाची स्वतःची असते. कारण काही पावलं अशी असतात जी एकदा चुकीच्या दिशेनं पडली की परत फिरायला आयुष्य पुरत नाही. सुनीतासारखं. श्रोते हो, ही होती डॉक्टर अनिल पिसे यांनी लिहिलेली कथा. डॉक्टर अनिल पिसे म्हणतात, ही कथा पूर्णपणे लेखकाच्या वैयक्तिक मतांवर, अनुभवांवर आणि निरीक्षणांवर आधारित आहे. यात उल्लेख केलेली उदाहरणं, पात्र किंवा प्रसंग काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. कुठलीही साम्य आढळल्यास ती फक्त योगायोग समजावीत. या कथेतला मजकूर कोणालाही लक्ष्य करण्याचा, बदनाम करण्याचा किंवा दुखावण्याच्या उद्देशानं लिहिलेला नाही. या कथेंमधील मतांबाबत लेखक स्वतः जबाबदार आहे. वाचकांच्या वैयक्तिक अर्थ लावण्यास किंवा प्रतिक्रिया लिहिण्यास लेखक जबाबदार नाही. श्रोते हो, ही होती डॉक्टर अनिल पिसे यांनी लिहिलेली कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली तर आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.